अनुजा नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामे लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होती. कारण तिला तिची कामे आवरून पुन्हा जयचा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये जायचं असतं. आजही जय टिफिन घरी विसरूनच ऑफिसला गेलेला होता. अनुजा पटकन तयार होते आणि जयला टिफिन देऊन घरी परत आलेली असते. तर घरी तिची नणंद व त्यांची मुले आलेली असतात. नंदेशी मुलाशी संवाद साधते आणि सर्वांसाठी चहा नाश्ता बनवून आणते. तेव्हा लगेच जयची आई अनुजाला सांगते की आज माझी लेक खूप दिवसांनी घरी आलेली आहे, तर खास काहीतरी जेवणाचा बेत कर. अनुजाही हो बोलून स्वयंपाकघरात जाते आणि जेवणाची तयारी सुरू करत असते. काही वेळाने अनुजाच्या वडिलांचा फोन येतो. तेव्हा ते खूप अस्वस्थ आहेत हे त्यांच्या बोलण्यातून अनुजाला पटकन जाणवतं. ती काळजीनेच विचारते, काय झालं आहे बाबा? अगं, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. आम्ही तिला दवाखान्यात दाखल केलेलं आहे, पण तिची प्रकृती चिंताजनक आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तू लवकरात लवकर इथे ये. वडिलांचे बोलणे ऐकून अनुजा सुन्न होते. तिला काहीच सुचत नाही. हो बाबा हो, एवढंच बोलून ती फोन ठेवून देते. एका क्षणार्धात तिच्या डोळ्यासमोर आईच्या सर्व आठवणी येतात. आईच्या काळजीने तिचा जीव कासावीस होतो. पण स्वतःला ती सावरते आणि पटकन जयला फोन करते. लगेच तिकीट बुकिंग करण्यासाठी सांगते. तेव्हा जय बोलतो, अगं पण तू आईला एकदा विचारून तरी बघ, तिने तुला माहेरी पाठवलं नाही तर. आणि तसंही आजच घरी ताई आलेली आहे, तर तुझं असं माहेरी निघून जाणं बरोबर वाटणार नाही. पण आता माझ्या आईची तब्येत बरी नाही, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही वेळ परवानगी घेण्याची आहे का? तुम्ही थोडं समजून घ्या आणि आत्ताच माझं तिकीट बुकिंग करा. जयने काहीच न बोलता फोन ठेवला. अनुजाला वाटलं की जय गाडीचं तिकीट बुकिंग नक्की करेल, म्हणून तिने पटकन सर्व आवरलं आणि सासूला सांगायला गेली, आई, माझ्या आईची तब्येत बरी नाही, मला तिला भेटायला जावं लागेल. तिची तब्येत नाजूक आहे. बाबांचा फोन आला होता. ते ऐकून सासू रागातच बोलू लागल्या, असं कसं तुला अचानक जाता येईल? आणि आईकडे लक्ष द्यायला बाकीचे लोक आहेतच की, मग तुझं जाणं इतकं महत्त्वाचं कशासाठी? तुला दिसत नाही का तुझी नणंद मुले घरी आलेले आहेत, त्यांचं सर्व कोण करणार? तुझे ते कर्तव्य आहे, त्यामुळे तुला तिकडे आता जाता येणार नाही. तिकडे माझ्या आईची तब्येत नाजूक आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या मुलीच्या पाहुणचाराची काळजी लागली आहे. तुमची सून होण्याआधी मी माझ्या आईवडिलांची मुलगी आहे आणि आता तेथे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. तेही माझं कर्तव्यच आहे. आणि मी इथे तुम्हाला विचारायला आलेले नाही किंवा तुमची परवानगी देखील मागायला आलेले नाही, तर मी आजच माहेरी जाण्यासाठी निघणार आहे. अनुजा, तू अशी आमची परवानगी नसतानाही जाणार आहेस का? आम्ही सांगतोय ना की तू कुठेही जाणार नाहीस. पण अनुजा काही न बोलता तेथून निघून जाते. सासूला खूप राग येतो. अनुजा आपल्या रूममध्ये येऊन कपड्यांची बॅग भरण्यासाठी घेते. आईची आठवण तिला पुन्हा पुन्हा येत असते. डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती त्याच अस्वस्थ मनाने जयला फोन करते, पण जय काही फोन उचलत नाही. ती पुन्हा फोन करते. तेव्हा जय रागातच बोलतो, काय काम आहे? फोन का केला होता? अनुजा बोलते, अहो मी तुम्हाला तिकीट बुकिंग करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? अगं पण आईने तुला माहेरी जाण्यास परवानगी कुठे दिली आहे? हे काय बोलत आहात? आता माझं तिकडे जाणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे परवानगी कशाला हवी? तुम्ही एकच सांगा, तिकीट बुक केलं आहे की नाही? आईची परवानगी नाही, त्यामुळे मी तिकीट बुक केलेलं नाही. हे ऐकून अनुजाला खूप राग येतो, पण ती विचार करते, स्वतःवर नियंत्रण ठेवते, कारण तिला आता कोणताही वाद घालायचा नसतो. हो, मला माहिती आहे की तुम्ही आईच्या शब्दापुढे जाणार नाही, त्यामुळे बोलण्यात काहीच अर्थ नाही. माझीच मी दुपारची गाडीने डायरेक्ट तिकीट काढून जाईन. असे बोलत अनुजा फोन ठेवते. जयचे वागणे पाहून तिला खूप वाईट वाटते. आपला नवराच आपल्या कठीण वेळेत साथ देऊ शकत नाही, आपल्या बाजूने खंबीरपणे उभे राहू शकत नाही, तर काय उपयोग अशा नात्यांचा?
आज मला सर्वात जास्त पाठिंबा त्यांच्याकडून मिळायला हवा होता, पण तेच आज हात वर करून रिकामे झाले आहेत. आईची परवानगी असेल तरच जायला सांगत आहेत. हे कितपत योग्य आहे? पण नाही, ही वेळ विचार करण्याची किंवा रडत बसण्याची नाही. मलाच एकटीला जावं लागेल, असा विचार करत तिने आपली बॅग पॅक केली आणि सासूला सांगून रिक्षा बोलावून घेतली आणि बस पकडून माहेरी जाण्यास निघाली. बससुद्धा तिला वेळेतच मिळाली. बसमध्ये बसल्यानंतर मनात एक प्रकारची हुरहुरी लागून राहिलेली होती. एकीकडे आईच्या तब्येतीची काळजी तर होतीच, पण दुसरीकडे तिला ज्या पद्धतीने घरातून यावं लागलं याचे वाईट देखील वाटत होते. नवरा व सासू जे काही वागले होते त्यामुळे ती दुखावली गेली होती. ते कधी काही असं वागतील याचा विचारच तिने केलेला नव्हता. अनुजा व जयच्या लग्नाला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झालेले होते. त्या वर्षभरातही कमीत कमी वेळा अनुजा माहेरी आलेली होती. तिने सुद्धा नवीन संसार आहे, नवीन माणसं आहेत, तर थोडं सांभाळून घ्यायचं ठरवलेलं होतं. पण आज खरंच तिला माहेरी जाणे गरजेचे असताना देखील तिला कोणीच स्वखुशीने पाठवलेले नाही. आज माहेरी पोहोचण्याचा प्रवास तिला संपत नव्हता. कधी एकदा आईकडे जाते आणि आईला भेटते अशी अवस्था तिची झालेली होती. बालपणापासूनच्या सर्व आठवणी तिच्या डोळ्यासमोर येत होत्या. पुढच्या काही वेळातच बस तिच्या माहेरी पोचली. बसमधून उतरलेल्यानंतर रिक्षा पकडून ती पटकन घरी पोचली आणि वहिनीला आवाज देऊ लागली. अनुजाचा आवाज ऐकून वहिनीने तिला येऊन मिठी मारत रडू लागली. वहिनीला रडताना पाहून अनुजा कोलमडून गेली. नेमकं काय झालं हेच तिला कळेना. मनातील भीतीने बोलण्यात शब्द देखील सुचेना. पुढे डोळे पुसतच ती विचारू लागली, काय झालं आहे वहिनी? तू का रडत आहेस? ताई, आपल्याला आई काही वेळापूर्वीच सर्वांना सोडून निघून गेल्या. तुम्ही वेळेत का नाही आलात? जर काही तासापूर्वीच तुम्ही येथे पोचल्या असता तर तुमची भेट झाली असती. तुम्हाला त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांना देखील तुमच्याशी बोलायचं होतं. अगदी मरणाच्या शेवटी त्या तुमच्याच वाटेकडे डोळे लावून बसलेल्या होत्या. हे ऐकून अनुजा तर पुरतीच हादरली. आईचे असे अचानक जाणे आणि तिची शेवटची भेटही न होणे तिच्या मनाला चांगलंच लागलं होतं. ती जोरजोरात मोठमोठ्याने रडत होती. काही वेळातच पुढच्या विधींना सुरुवात झाली. नातेवाईक पाहुणे जमले. अनुजाच्या आईची जाण्याची बातमी एव्हाना अनुजाच्या सासरी पोचलेली होती. ते पण अजूनही कोणी आलेले नव्हते. सर्व विधी करून सर्वजण घरी परतले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची सावट होती. दुसऱ्या दिवशी अनुजाने वडिलांना तिला इथे यायला उशीर का झाला होता, घरातील तिच्याशी कसे वागले व ती इथे कशी आली हे सर्व काही हकीकत सांगितली. बाबांना देखील प्रचंड राग आला होता. आज त्यांच्यामुळेच आपल्या पत्नीची व मुलगीची शेवटची भेट देखील होऊ शकली नाही व त्या दोघी एकमेकींसोबत बोलू शकल्या नाहीत याचं वाईट वाटलं. तिसऱ्या दिवशीच्या विधींच्या वेळेला अनुजाच्या सासरचे लोक आले. जय देखील आलेला होता. तिसरीचे विधी झाल्यानंतर लगेचच सर्वांच्या समोर अनुजाच्या वडिलांनी जयच्या वडिलांकडे विषय काढला की अनुजा काही दिवस येथेच राहील, तशी रीतच आहे. तेव्हा जयच्या वडिलांना परवानगी द्यावी लागली, कारण सर्वांसमोर नाही बोललं तर लोकांनी त्यांनाच नावे ठेवले असते. सर्वजण आपापल्या घरी गेले. आईच्या जाण्याने घरातील सर्वच खचून गेले होते. अनुजा वडिलांशी बोलण्यासाठी गेली. बाबा, आईला मी शेवटचं भेटूसुद्धा शकले नाही याचं ओझं मनावर होते. खूप वाईट वाटते. नाही, त्यामध्ये तुझी काहीच चूक नाही. त्या लोकांनी थोडं समजून घेऊन तुला वेळेत पाठवलं असतं तर असं काही झालंच नसतं. पण परवानगी देण्याच्या नावाखाली त्यांनी तुला इथेच थांबवून ठेवलं. मोठ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे हे खरं आहे, पण वेळ प्रसंगी मोठ्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता. ते तुझ्याशी जे काही वागलेत आणि त्यांच्यामुळे जे काही घडलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्याची आत्ताच गरज आहे, नाहीतर आयुष्यभर तुला त्रासच होईल. आईचे 12वेचे कार्यविधी झाल्या तरीही तू तिकडे तोपर्यंत जायचं नाही जोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही. तू काळजी करू नकोस,
मी तुझ्यासोबत आहे. तू आता येथेच राहायचं आणि स्वतःला दोष देऊ नकोस. तुझी काहीच चूक नाही. वडिलांचे बोलणे ऐकून अनुजाला थोडा दिलासा मिळाला व हिंमतही. नाहीतर तिची व आईची भेट झाली नाही, ती वेळेत पोहोचू शकली नाही याचं दडपण तिला आलं होतं. स्वतःलाच ती दोषी ठरवत होती. आईच्या जाण्याचे दुःख तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. पण वडिलांची खंबीर साथ तिला होती. काही दिवसातच आईचे 12वे दिवस झाले. त्यानंतर जयचा फोन येऊ लागला की कधी परत येतेस. तेव्हा अनुजा सांगू लागली की तिच्या बाबांची परवानगी घ्यावी लागेल. ते जेव्हा सांगतील तेव्हाच येईल. जय पुन्हा पुन्हा अनुजाच्या वडिलांना फोन करतो. तेव्हा वडील देखील टाळाटाळ करतात. नेमकं असं काहीच उत्तर ते देत नाहीत. असं बराच वेळा बरेच दिवस चालू असतं. खरं तर अनुजाला यावेळी खूप काही जयला ऐकवायचं असतं, पण ती योग्य वेळेची वाट पाहत असते. जयसुद्धा तेच कारण ऐकून कंटाळलेला असतो आणि काही दिवस तो वैतागून फोनच करत नाही. पण काही दिवसांनी सकाळीच अनुजाला जयचा फोन येतो. तो घाबरतच बोलतो, अनुजा, तू पटकन इकडे निघून ये. आईचा अपघात झाला आहे. तिला दवाखान्यात दाखल केलं आहे. पण तेव्हा देखील अनुजा तेच कारण सांगते. तेव्हा जय बोलतो, आता ही वेळ परवानगी घेण्याची किंवा देण्याची नाही, त्यामुळे तू सरळ गाडीत बस. पण अनुजा बोलते, जेव्हा माझी आई आजारी होती, मरणाच्या दारात उभी होती, तेव्हा सुद्धा तुम्ही लोकांनी माझ्यासोबत हेच केलं. किती विनवण्या मी करत होते, समजावून सांगत होते, पण तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही. आणि तुमच्याचमुळे माझ्या आईची शेवटची भेट देखील माझी होऊ शकली नाही. तिच्याशी मी बोलू शकले नाही. हे विसरलात का? जयला खूप राग येतो, पण त्याला माहीत असतं आता वाद घालण्यात काहीच फायदा नाही. म्हणून तो संयम ठेवूनच अनुजाला समजावत असतो. हे बघ अनुजा, हे तुझं पण कुटुंब आहे. तुझी काही कर्तव्य आहेत. आता खरंच आईला तुझ्या मदतीची गरज आहे. आता परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळेच मागचे सर्व सोडून दे आणि पटकन घरी निघून ये. हो, तेव्हाही परिस्थिती तीच होती. फक्त आज माझ्या जागी तुम्ही आहात. बाबांना सांगा माझ्या वडिलांशी बोलायला. जर ते पाठवत असतील तरच मी येईल. आणि तसंही आईची काळजी घ्यायला ताई आहेतच की. माझ्या तेथे असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो? असं बोलत अनुजा फोन ठेवून देते. त्यानंतर अनुजाच्या वडिलांना कितीतरी वेळा फोन आला होता, पण ते कोणत्या ना कोणत्या कारणाने टाळत होते. खरं तर जयच्या आईला फार काही लागलेलं नसतं, तर किरकोळ दुखापत झालेली असते. पण सुनेकडून सेवा करून घ्यायची असते व त्या निमित्ताने इकडे बोलावून देखील घ्यायचं असतं. म्हणून ते सतत फोन करत असतात. जयची बहीणसुद्धा 2 दिवसातच आपल्या सासरच्या घरी गेलेली असते. त्यामुळे अनुजाला बोलावून तिच्याकडून सर्व कामे करून घ्यायची असतात. शेवटी जयचे वडील अनुजाच्या वडिलांना रात्री उशिरा फोन करतात व अनुजाला पाठवण्यास सांगतात. माझ्या पत्नीची तब्येत ठीक नाहीये, तर तुम्ही आता तिला पाठवून द्या. जेव्हा अनुजाची आईची तब्येत ही नाजूक होती, तेव्हा अनुजाही तुमच्याकडे येथे येण्यासाठी विनंती करत होती. तेव्हा तुम्ही काय केलं? तिला येथे येण्यापासून थांबवलं. त्यामुळे तिला स्वतःलाच एकटीला यावं लागलं आणि तिची व तिच्या आईची शेवटची भेट देखील होऊ शकली नाही. एका मुलीला तिच्या आईला भेटण्यासाठी तुम्ही थांबवलं आणि आता कोणती अपेक्षा आमच्याकडून ठेवता आहात? माझी मुलगी सून म्हणून तुमच्या घरी आली आहे. फक्त काम करून घेण्याचं कोणतेही साधन नाही. तिलाही तिचं स्वतंत्र आयुष्य आहे. तिला स्वतःचे विचार, स्वाभिमान आहे. तुमचे असे छोटे विचार असतील असं मला वाटलं नव्हतं. अशा घरात मी माझ्या मुलीला कसं पाठवायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? अशा नात्यांचा काहीच उपयोग नसतो, जी वेळ प्रसंगी आपल्या माणसासोबत उभे राहू शकत नाहीत. असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर जय सतत अनुजाला फोन करत होता. तिची माफी मागत होता. तिला घरी येण्यासाठी आग्रह करत होता. जे काही आधी घडून गेलं ते पुन्हा होणार नाही याचे आश्वासन देत होता. पण अनुजा अजूनही यातून बाहेर पडलेली नव्हती. आईच्या जाण्याचे दुःख आणि सासरच्या लोकांमुळे ती आईला भेटूही शकली नाही याची खंत मनाला चांगलीच लागलेली होती.
तिला यातून सावरण्यासाठी वेळ हवा होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.